डॉक्टरने रात्रीच सांगितलंय की आज तपासण्या करायच्यात आणि उद्या 10 वाजता सुट्टी करायची. प्रत्येक गावात जाऊन स्वतःहून जाऊन सांगा की 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण हे ताकदीने उभं राहिलं पाहिजे. कारण आता आपण न्यायाच्या जवळ आलो. जर मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या फराळाला जाणार असतील तर त्यांनी गेल्या बरोबर अगोदर एक प्रश्न विचारा, पण आम्ही मराठी खंबीर आहेत, तुम्ही एक एक टप्पा खाऊन या, दम खाऊन द्या, आम्ही एक एक मराठा एकटा खेटायला तयार आहे तुम्हाला. पाटील साहेब, आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे आणि दिवाळीला तुम्ही अंतरवालीला जाणार असं सांगितलं जात होतं. अजूनही तुमचा डिस्चार्ज झाला नाही. काय तुमच्या आरोग्याची स्थिती, डॉक्टर काय म्हणतायत आणि तुमच्या दौऱ्याचं नियोजन कसं असतं? आज कसं तपासणं आहे तुमच्या शेवट? डॉक्टरने रात्रीच सांगितलंय की आज तपासण्या करायच्यात आणि उद्या 10 वाजता सुट्टी करायची. त्यामुळे आज तपासण्या झाल्याच्या नंतर काय रिपोर्ट होतो ते बघू आणि उद्या मात्र त्यांना फिक्स सांगितलं की उद्या सुट्टी करा म्हणून. कारण पुढं 15 तारखेपासून राज्यभर पुन्हा मराठा समाजाच्या गाठी भेटीसाठी जायचं. आज तपासणी होतील आणि उद्या 10 वाजेपर्यंत सुट्टी होऊन 100% होणार. आंतरवालीकडं उद्या जाणार आहे पुढच्या दौऱ्याची तयारी. शिष्टमंडळाचं नाही का शिष्टमंडळात जे आलेले होते त्यावेळेस ते सह्याच करत नाही काहीतरी असं काहीतरी, तर काय त्यांच्याबद्दल काही कळलं? स्टेटस नाही, ते आम्हाला पण नाही कळालं आणखी, परंतु आपण काल सांगितलंय त्यांना. बघूयात आता काय करते आज किंवा उद्या का होईना येते तर कशी नसता पुढची भूमिका करून जाईल, मग त्याला नाविलाज होईल आमचा सुद्धा. तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की मोदी साहेबांना ते सांगितले असावेत, नंतर म्हणाले की तुम्ही सांगितलं नसतील वगैरे वगैरे या गोष्टी झाल्या. काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीवर होते आणि अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आता कशासाठी घेतली हे आपल्याला अधिकृत माहिती नाही आम्हाला, परंतु आता मराठा आरक्षणासाठी घेतली, त्यांच्या वैयक्तिक काही कामासाठी घेतली ती त्यांचा विषय. आता पण मराठा आरक्षणासाठी जर घेतली असं तर चांगला विषय, पण सरसकट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबत चर्चा झालेली असावी अशी आशा करू आणि तसंच होईल. जर घडलं असेल तर, विषय झाला असेल तर, त्यांचा वैयक्तिक असेल तर आम्हाला नाही पडायचं त्यामध्ये. मुद्दा अमित शहांसमोर मांडला पाहिजे होता का? मग का नाही मांडायला पाहिजे? कारण इथं मराठ्यांच्या, सामान्य मराठ्यांच्या पोरांचा जीवनाचा विषय मग यावेळेस नाही मांडायचा आणि कधी मांडायचा? आता तर मांडला पाहिजे ही मराठ्यांची अपेक्षा, परंतु त्यांची अपेक्षा काय त्यांना माहित ना, मांडायचं की नाही मांडायचं. कारण कितपत मराठ्यांकडून बोलायचं हा सरकारचा विषय. याचबरोबर आम्ही पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आवाहन करतो की आपल्याला खूप मोठी ही लढाई जिंकायची, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा. त्यामुळे कोणत्याही बांधवानं आत्महत्या करू नका. तुम्हाला बार बार मी हात जोडून सांगितलं की जीवन संपून आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. तुम्ही जिवंत राहूनच लढा आणि तुमच्या डोळ्यात देखता आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी लढा. कोणीही आत्महत्या करू नका ही पुन्हा एकदा मी तुम्हाला आजही विनंती करतो की कोणी आत्महत्या करू नका. आंदोलनाची 24 डिसेंबरच्या नंतर होणाऱ्या आंदोलनाची तयारी करा, कारण आपल्याला शांततेत आंदोलन करायचंय. कुणी उद्रेक जाळपोळ करायची नाही, त्याची तयारी आजपासून करा. गावागावात जाऊन गावं जागे करा. प्रत्येक गावात जाऊन स्वतःहून जाऊन सांगा की 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण हे ताकदीने उभं राहिलं पाहिजे. कारण आता आपण न्यायाच्या जवळ आलो. फक्त एकच आहे की प्रत्येकानं वेगवेगळ्या गावात जाऊन जनजागृती सुरू करा. मोटरसायकलवर जा, कसंही जा, परंतु आपल्या तालुक्यात, आपल्या सर्कलमध्ये, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकानं प्रत्येक गावात जाऊन सांगा 1 डिसेंबरला प्रत्येक गावात गावाच्या वतीनं ताकदीनं साखळी उपोषण सुरू राहिलं पाहिजे. याचबरोबर मराठा समाजानं आणखीन एक काम करा. काहीतरी दिवाळी फराळा अशा राजकारणी लोकांच्या प्रत्येक वर्षी असतात. जर मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या फराळाला जाणार असतील तर त्यांनी गेल्या बरोबर अगोदर एक प्रश्न विचारा, तुम्ही मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवा. जर तुम्ही जाणार असाल तर हे नक्की सांगा. जाणार नसाल तर तो भाग वेगळा, पण जो जो मराठा समाजाचा माणूस
जो जो मराठा समाजाचा माणूस राजकारणी माणसांच्या फराळाच्या जेवणासाठी जाणारे, जेवणापेक्षा आपल्या लेकरांचं भविष्य महत्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही गेला तर प्रत्येक राज्यातल्या नेत्यांना आपण आपल्या अगोदर जातीला माना, नंतर नेत्यांना माना. आपण जाणार असाल तर गेल्याबरोबर अगोदर एक विचारा, तुम्ही आजपासून मराठा समाजाच्या पोरांच्या बाजूने उभा राहा आणि मराठा आरक्षण प्रश्न येत्या अधिवेशनात सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी ताकदीनं मांडून मराठ्यांसाठी कायदा पारित करा. की प्रत्येकानं जर जाणार असाल तर सांगा, जाणार नसाल तर मग ठीक आहे, तुम्ही सांगणार नाही, परंतु फराळाची भूमिका ही मराठ्यांच्या घराघरातल्या माणसानं ठेवा. कारण स्वतःच्या लेकरांना सुद्धा न्याय देण्याचं प्रत्येक घरातल्या माणसांना आता बघा, स्वतःचं पोरग कसं मोठं होईल हे प्रश्न मांडण्यासाठी बघा. विनाकारण जातीपेक्षा पक्षाला जास्त आणि नेत्याला जास्त मानून स्वतःच्या लेकराचं वाटोळं करून घेऊ नका. जर जाणार असाल तर तुमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न मराठा आरक्षणाचा अगोदर त्यांच्या समोर तुम्ही मांडा. भुजबळ 2-3 दिवस तुमच्या बरोबर बद्दल बोलत होते, त्याच्यानंतर कालपासून वडेट्टीवर बोलायला लागले. एक मुद्दा, तुम्ही बऱ्याच मुद्द्यावर काम बोलले, पण एक मुद्दा असा राहिलाय की ते असं म्हणाले की जरांगे पाटील हे मराठ्यांच्या पोरासाठी लढत नाही, आंदोलन करत नाही, तर ते राजकारणासाठी करतात. आता त्यांना काही देणं शिकायची गरज नाही. आम्हाला कोण कानासाठी करतंय सगळं मराठ्यांना माहिती आहे. आणि मराठ्यांनी जे आमचं चांगलं होऊन देत नाही त्याच्या मागे मराठी उभा राहत असतात का? जे चांगलं होण्यात जाऊ दे, त्यांच्या विषय काय ते झाला आता कालच विषय त्यांच्याविषयी. फक्त मला वाटतं ते बारी बारीने उठत वाटतं, दम खाऊन कबड्डी खेळल्यासारखं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आता काय म्हणले की एक बारी बारीने उतरवत आहेत का? हा, ते तुम्हीच म्हणले ना अगोदर ते बोलत नाही, आता हे बोलायला लागले म्हणजे त्यांनी नंबर लावलेच वाटतं. पण आम्ही मराठी खंबीर आहेत, तुम्ही एक एक टप्पा खाऊन या, दम खाऊन द्या. आम्ही एक एक मराठा एकटा खेटायला तयार आहे तुम्हाला. कारण नेत्यांच्या आणि त्यांच्या विचाराच्या विरोधात आम्ही ओबीसी बांधवांच्या नाही, आम्ही सोबत आहेत दोघं पण. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाच्या अभ्यासक कुंडीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्यातील जे राजघराणे आहेत त्यांच्याकडे जी जुनी कागदपत्र आहेत ते तपासण्यासाठी यावेत, जेणेकरून आणखी नोंदी सापडतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपण राज्यातील अशा घराण्यांना आवाहन करणार आहात की आपल्याकडील जुनी कागदपत्र समिती अथवा अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावी? हो, कारण त्यावेळेस असणारे संस्थान हे गोरगरिबांच्या कल्याणासाठीच होते. त्यांच्याकडे डाटा असेल तर आता हे गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांनी त्यांचं दप्तर खुलं करून दिलं पाहिजे. कारण गोरगरीब लेकरांचा त्यांच्याकडे असणाऱ्या दप्तरामध्ये असणाऱ्या नोंदीमुळं कल्याण होणारे आणि प्रत्येक संस्थानाचं तेच स्वप्न होतं की सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी ते उघडी केले पाहिजेत आणि त्यांच्याकडे काही दस्तावेज मिळाले तर गोरगरिबांचं कल्याण होईल. त्यांनी ते समिती आली तर वाचायला दिलं पाहिजे. आता तसं काय फोन वगैरे कराल का त्यांना, आवाहन कराल का फोन करून की आणि त्यांचा फोन कुठे माझा राजघराण्यांचे आहेत ना तुमच्याकडे भेटीला येतात ना? मग एक दोन आहेत बॉस, त्यांना सांगू. मला वाटलं सगळ्याला म्हणलं ते बी उचलीत येत नाही, त्याच्यावर प्रॉब्लेम आहे. चला, धन्यवाद. आज चेहरा तेज आहे, दिवाळीचा